नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही भूमितीतील मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये बिंदू असेल, रेषा असेल, प्रतल असेल, म्हणजेच पॉइंट्स, लाइन्स अँड प्लेन यांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्याचबरोबर दोन बिंदूमधील अंतर, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स हे देखील आपण अभ्यासलेला आहे। त्याचबरोबर पुढचा म्हणजेच बिटवीननेस हा पॉइंट देखील आपण अभ्यासलेला आहे। म्हणजेच कोणत्याही दोन बिंदूच्या दरम्यान एखादा बिंदू आहे किंवा नाही, ते बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे कसे ठरवायचे याचा अभ्यास केलेला आहे। तर याच संदर्भात आपल्याला सराव संच सोडवायचा आहे, तो म्हणजे सराव संच 1.1। यातील काही उदाहरणांचा अभ्यास आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत। या व्हिडिओतून तुम्हाला सराव संच 1.1 मधील काही उदाहरणे मी तुम्हाला सोडून दाखवणार आहेत, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला इतर उदाहरणे सोडवण्यास सोपे जाईल। तर आपण सराव संच 1.1 पाहूया। स्क्रीनवर दिसतोय सगळ्यांना। पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। पहिला प्रश्न बघा, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। मग आता आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे आकृती 1.5 मध्ये। त्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर काही बिंदू आणि त्यांचे निर्देशक, म्हणजे काही पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिसत आहेत। तर या दोन पॉइंट्स मधलं अंतर कसं काढता येईल हे आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडून पाहणार आहोत। तर चला तर पहिलं उदाहरण आपण पाहूया। त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे डिस्टन्स बीई, डिस्टन्स बीई। मग आता हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल, तर काल आपण पाहिलं होतं की दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला नेहमी पहिल्यांदा त्या दोन्ही बिंदूचे निर्देशक पाहावे लागतात। मग बी बिंदूचा निर्देशक आपल्याला इथं दिसत आहे 2 आणि ई बिंदूचा निर्देशक दिसत आहे 5। मग अंतर काढण्यासाठी नेहमी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा असतो, म्हणजेच लार्जेस्ट कोऑर्डिनेट मधून स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा असतो। मग आता हे उदाहरण आपण प्रत्यक्षात सोडून पाहूया। डिस्टन्स बी ई, लार्जेस्ट कोऑर्डिनेट आहे 5 आणि स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट आहे 2। आपल्याला उत्तर मिळेल 3, म्हणजेच डिस्टन्स बीई हे आपल्याला 3 मिळेल। याच पद्धतीने आपण दुसरे उदाहरण बघूया। काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स जे, डिस्टन्स जे देखील याच पद्धतीने आपल्याला सोडवता येईल। जे आणि ए चा कोऑर्डिनेट आपल्याला पाहावा लागेल। जे बिंदूचा जर निर्देशक पाहिला तर तो आपल्याला -2 म्हणजे -2 दिसतोय आणि ए बिंदूचा जो निर्देशक आहे तो आपल्याला 1 दिसतोय। मग या दोन्हीपैकी मोठा निर्देशक हा 1 आहे आणि लहान निर्देशक हा -2 आहे। मग आपण तेही उदाहरण सोडून पाहूया। डिस्टन्स जे ए, यामध्ये देखील आपल्याला मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे, म्हणजेच 1 मधून वजा करायचा आहे -2। 1 ऋण किंवा वजा वजा अधिक होते हे आपल्याला माहित आहे। 1 अधिक 2, उत्तर येईल आपल्याला 3, म्हणजे डिस्टन्स जे ए हे असणार आहे 3। त्यानंतर आणखीन एक उदाहरण आपण हवं तर पाहूया। आपण पाहूया डिस्टन्स के ओ, डिस्टन्स के ओ। आता डिस्टन्स के ओ पाहण्यासाठी आपल्याला त्याचे निर्देशक पाहावे लागतील। के चा निर्देशक आपल्याला काय दिसतोय, के चा जो निर्देशक आहे तो आपल्याला -3 दिसतोय आणि ओ चा निर्देशक जो आहे तो 0 दिसतोय। मग आत्ता सोडवल्याप्रमाणेच आपल्याला मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक हा वजा करावा लागेल। 0 हा निर्देशक मोठा आहे
3 पेक्षा, म्हणून 0 मधनं आपल्याला -3 हे वजा करावे लागेल. आपण हेही उदाहरण सोडून पाहूया. डिस्टन्स KO झिरो वजा कंसामध्ये -3, 0 अधिक 3, उत्तर आपल्याला मिळेल 3. या पद्धतीने आपण दोन बिंदूमधील कोणतेही अंतर काढू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न सोडवू शकता. खूप सोपा आहे. आणि कोणत्याही बिंदूचे निर्देशक पहा. निर्देशक पाहिल्यानंतर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केला की आपल्याला हे डिस्टन्स किंवा ही अंतर काढण्यासाठी सोपी जातील. त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न दुसरा क्रमांक देखील सोडवता येतील. फक्त आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, बिंदू A चा निर्देशक x आहे आणि बिंदू B चा निर्देशक y आहे, तर डिस्टन्स AB काढा म्हटलेला आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला काय केलेलं आहे, A चा निर्देशक x आणि B चा निर्देशक y सांगितलेला आहे आणि डिस्टन्स काढायला सांगितलेलं आहे. मग हे डिस्टन्स आपण कसं काढणार आहे, अगोदर आपण सोडवले त्या पद्धतीनेच उदाहरणे सोडवायची आहेत की x बरोबर 1 आहे आणि y बरोबर 7 आहे. तर यामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे की मोठा निर्देशक कोणता आहे, तर 7 आणि लहान निर्देशक कोणता आहे, तर 1. तर 7 वजा 1 केले की आपल्याला डिस्टन्स AB किती मिळते, 6 मिळते. म्हणजे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सेम आहे आणि तो तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. म्हणजे काल आपण जो बिटवीननेस पॉइंट बघितला होता, त्या बिटवीननेस पॉइंटमध्ये आपण हे शिकलेलो आहोत की कोणता बिंदू दरम्यान आहे, म्हणजेच ते एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवता येते. मग आता आपण हा देखील प्रश्न कसा सोडवायचा तो पाहूया. तर यामध्ये आपल्याला जी डिस्टन्स दिलेली आहे ती लक्षात घ्या. डिस्टन्स PR बरोबर 7 दिलेला आहे. डिस्टन्स PQ बरोबर आपल्याला 10 दिलेला आहे आणि डिस्टन्स QR बरोबर आपल्याला 3 दिलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डिस्टन्स जे PQ दिलेला आहे ते 10, म्हणजे मोठं डिस्टन्स कोणतं आहे, 10 आहे. मग उरलेल्या दोन डिस्टन्सची बेरीज मोठ्या डिस्टन्स एवढी येते किंवा नाही हे आपल्याला तपासायचं आहे. म्हणजेच ते बिंदू आपल्याला कळतील की एकरेषीय आहेत किंवा नाहीत. आता हे उदाहरण देखील आपण सोडून बघूया. इथं बघा आपल्याला दिलेलं आहे डिस्टन्स PQ. डिस्टन्स PQ PQ बरोबर दिलेला आहे आपल्याला 10. त्याला आपण 1 म्हणू आणि उरलेल्या दोन डिस्टन्सची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजेच डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR. जर आपण त्यांची बेरीज बघितली तर ती 7 अधिक 3 बरोबर 10. म्हणजे जर तुम्ही 1 आणि 2चं जर कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR आहे. म्हणजेच हे जे दोन बिंदू आहेत PQ हे एंड पॉइंट्स असतील आणि त्याच्यामध्ये किंवा दरम्यान जो बिंदू आहे तो कोणता असणार आहे, R असणार आहे. म्हणजेच P डॅश R डॅश Q. P आणि Q जे आहेत ते एंड पॉइंट्स आहेत आणि R हा त्यांच्या दरम्यान बिंदू आहे. म्हणजेच आपल्याला हे जर उदाहरण सोडवायचं असेल
अशा पद्धतीची जर उदाहरणं सोडवायची असेल तर काय करावं लागेल की जे मोठे डिस्टन्स आहे, मोठ्या डिस्टन्स एवढं उरलेली जी 2 डिस्टन्स आहेत त्यांची बेरीज तेवढी आली पाहिजे, तरच आपण काय म्हणू शकतो की ते इतर 2 बिंदूच्या दरम्यान तिसरा बिंदू आहेच, म्हणजेच दिलेले बिंदू एकरेषीय आहेत हे आपल्याला ठरवता येतं. आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला तोंडी सांगते की डिस्टन्स RS बरोबर 8 दिलेला आहे, डिस्टन्स ST बरोबर 6 दिलेला आहे, डिस्टन्स RT बरोबर आपल्याला 4 दिलेला आहे. मग यामध्ये तुम्हाला मोठे डिस्टन्स कोणते दिसते तर RS हे 8 आहे आणि उरलेल्या 2 डिस्टन्सची जर तुम्ही बेरीज केली म्हणजे डिस्टन्स ST आणि डिस्टन्स RT यांची बेरीज जर बघितली तर 6 अधिक 4 ती किती येते 10 येते आणि डिस्टन्स RS किती आहे, RS बरोबर आहे 8. मग हे जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहेत का, सारखे आहेत का, नाही, म्हणजे दिलेले बिंदू हे एकरेषीय नाहीत असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने इतर उदाहरणे तुम्ही सोडवू शकता. आता आपण चौथा आणि 5वा प्रश्न जर बघितला तर तो वरच्या प्रश्नांप्रमाणेच आपल्याला सोडवता येईल. आता आपण 6वा प्रश्न सोडूया, त्यातील एक उदाहरण बघूया. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की आकृती ही काढायची आहे, आकृती म्हणजेच फिगर ड्रॉ करायचे. ज्यावेळेस आपल्याला सांगितले असेल त्यावेळेस फिगर ही ड्रॉ करणं गरजेचंच आहे. त्यामुळे आकृती काढूनच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग आता आपण पाहूया की आकृती काढून प्रश्नांची उत्तरं कशी लिहिता येईल. आता यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो पहा, काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, जर A', B', म्हणजे आता काय म्हटलंय बघा, A', B', आता हे कसं काढता येईल पाहूया आपण. A', B', म्हणजे इथं A बिंदू असणार आहे, मध्ये कुठंतरी B बिंदू असणार आहे आणि इकडं C बिंदू असणार आहे. A', B', त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ AC दिलेली आहे. AC लेंथ किती दिलेली आहे, 11 दिलेली आहे. इथं आपण फिगरमध्ये पण लिहू शकतो. AC लेंथ जी आहे ती 11 दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, BC लेंथ जी दिलेली आहे ती 6.5 दिलेली आहे, 6.5. आता AC लेंथ 11 दिलेली आहे आणि BC लेंथ 6.5 दिलेली आहे. मग आता आपल्याला हे कसं सोडवता येईल बघा. आपल्याला काय काढायचं आहे, लेंथ AB काढायची आहे. मग लेंथ AB काढण्यासाठी फिगर पहिल्यांदा ऑब्झर्व करायचे की AC म्हणजे काय आहे, शेवटचे 2 बिंदू आहेत. शेवटच्या 2 बिंदूमधील अंतर किती दिलेलं आहे आपल्याला, 11 दिलेलं आहे. त्यानंतर BC किती दिलेलं आहे, BC A', B', मध्ये BC अंतर हे किती दिलेलं आहे, 6.5 दिलेले आहे. आणि काय काढायला सांगितलं आपल्याला, AB अंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग आता इथं फिगरमध्येच आपल्याला दिसते की हे अंतर आपल्याला कसं काढता येईल. तर हे मोठं अंतर जे AC आहे, ह्या AC मधनं काय करावं लागेल आपल्याला, BC हे काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल किंवा वजा केलं की आपल्याला AB हे अंतर मिळते. आता ते आपण लिहून पाहूया. लेंथ AC बरोबर काय असणार आहे, लेंथ AB प्लस लेंथ BC असणार आहे. या पद्धतीने मग आता आपल्याला काढायचं आहे लेंथ AB.
आता लेंथ ए बी आपण काढू. लेंथ ए बी बरोबर लेंथ ए सी मायनस लेंथ जी आपल्याला दिलेली आहे एक मिनिट. लेंथ ए बी बरोबर लेंथ ए सी मायनस लेंथ बी सी या पद्धतीने. आता आपण सोडूया. लेंथ ए बी बरोबर 11 वजा 6.5 उत्तर येईल आपल्याला इथं 4.5. म्हणजे आपण काय केलेलं आहे इथं की जी लेंथ ए बी काढायची होती ती काय केलेली आहे ए सी मायनस बी सी केलेली आहे. आपण आकृतीमध्ये बघितलं होतं मगाशी की ए डॅश बी डॅश सी आहे. आकृती ही महत्त्वाची आहे. आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला, इथं ए बिंदू, इथं बी बिंदू आणि इकडं कुठंतरी सी बिंदू, म्हणजे ए डॅश बी डॅश सी आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे ए सी मधनं बी सी मायनस केलेला आहे किंवा वजा केलेला आहे. त्यावेळेस आपल्याला लेंथ ए बी मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला आकृती काढल्याशिवाय हा प्रश्न सोडवता येत नाही. आणि आकृती ही त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला काढायची आहे. ए डॅश बी डॅश सी सांगितलं असेल तर ए आणि सी च्या दरम्यानच आपल्याला बी बिंदू घ्यायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही राहिलेली 2 उदाहरणे सोडू शकता. आता शेवटचा प्रश्न आपण घेऊया. शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसतंय की एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. आता 3 बिंदू घ्यायचेत आपल्याला आणि ते कसे नसले पाहिजेत, एक रेषीय. आता मी घेते इथं कोणतेही 3 बिंदू, इथं घेतला आणि इथं घेतला. मग हे 3 बिंदू एक रेषीय आहेत का, नाही. त्यांना नाव देऊया आपण ए बी आणि सी. या 3 बिंदूपासून कोणती आकृती तयार करतात हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपण पाहूया. या 3 बिंदूपासून जी आकृती आपल्याला मिळते ती कोणती तयार झालेली आहे, तर तो त्रिकोण तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे, त्रिकोण, म्हणजेच ट्रायंगल म्हणतो आपण त्याला. म्हणजे 3 जर नैक रेषीय बिंदू असतील तर त्यापासून नेहमी काय तयार होतो, ट्रायंगल तयार होतो. ते बिंदू एक रेषीय नसतात म्हणून त्यापासून जी आकृती तयार होते तो असणार आहे त्रिकोण. अशा पद्धतीने सराव संच 1.1 यामधील काही उदाहरणांचा आपण इथं सराव केलेला आहे. आणि याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवर पाठवू शकता. धन्यवाद. झाला का, स्टॉप कर.